सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांकडनं सुद्धा जर त्यांची काही अपेक्षा असेल तर नक्कीच ती आम्हाला सांगावी. चांगले वकील, त्यांच्याकडनं काही सल्ला, या सगळ्या मदत करण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी तयार आहोत, अशी भूमिका त्यांच्यासमोर तिथं मांडली. त्याच्याचबरोबर सरकारला आम्हाला खरं तर विनंती करायची आहे, बाल हक्क समिती यांच्याकडनं ज्या पद्धतीने लवकरात लवकर काही पावलं घेण्याची अपेक्षा आहे ती पावलं तिथं घेतली जात नाहीत. महिला आयोग महाराष्ट्राकडनं अजूनपर्यंत कुठलीही ऍक्शन तिथं घेतली गेली नाही. त्यांच्याकडनं पाठपुरावा झाला नाही. अध्यक्ष नसले तरी अधिकारी त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की लवकरात लवकर ती ऍक्शन तिथं घेण्यात यावी व एक योग्य असा पारदर्शक पद्धतीने काम करणारा चांगला वकील हा या पीपी म्हणून या प्रकरणासाठी त्या ठिकाणी देण्यात यावा. त्याच्याचबरोबर वकील संघटना जी आहे भोर तालुक्याची, त्यांचा मी आभार व्यक्त करतो. पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा अशी चर्चा आहे की तो पलीकडे असणारा जो क्रिमिनल आहे त्याला कुणीही वकीलपत्र त्याचं घेणार नाही, अशी भूमिका त्या ठिकाणी त्यांनी मांडली. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते व त्याच्याचबरोबर महाराष्ट्राची जनता या परिवाराबरोबर त्या ठिकाणी भक्कमपणे आहे. मीडिया सुद्धा या परिवारावर भक्कमपणे आहे. काल पुण्यामध्ये आंदोलन झाले, 4 तास सगळा हजूबंदी झाला. घटना संतापजनक आहे. त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ठेवून आंदोलन केलेलं होतं. मात्र त्यानंतर सुद्धा पोलिसांनी हे आंदोलन संपवलं. त्यांचं समाधान झालं का? राज्य सरकारच्या चर्चेशी काय आता तुम्ही चर्चा केली, काय बोलणं झालं होतं आंदोलनात? एकतर काल जे काय आंदोलन झालं, लोक भावनिक आहेत, परिवार भावनिक आहेत, या सोसायटीमध्ये राहणारे सुद्धा लोक तिथं भावनिक आहेत आणि त्या अनुषंगाने लोक रस्त्यावर उतरून त्या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी तिथं प्रयत्न करत होते. खरं तर पीएम होत असताना सुद्धा बराच वेळ तिथं लागला. ठीक आहे, काही प्रक्रिया असेल त्यामुळे वेळ लागला असावा, पण मग एवढा जर विलंब या ठिकाणी होत असेल आणि त्याच्याचबरोबर हे सगळे अभ्यासू लोक आहेत, त्यांनी आकडेवारी काढली तर पॉस्को केसमध्ये असू द्या नाहीतर रेपच्या केसमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत, नाहीतर बहुतांश उदाहरणं आहेत की एखादा क्रिमिनल हा जेलमध्ये जातो आणि काही दिवसानंतर बेलनी बाहेर येतो. मग या चिमुकलेला न्याय कसा मिळणार अशी लोकांची भावना तिथं होती. म्हणून जेव्हा सकाळी का दुपारी पालकमंत्री सुनेत्रा वहिनी इथं आल्या होत्या, काकी आल्या होत्या, त्यांनी सुद्धा सीएम साहेबांबरोबर या लोकांचं बोलणं करून दिलं. काल सुद्धा संध्याकाळी जेव्हा आंदोलन चालू होतं बोलणं सुरू करून दिलं. सीएम साहेबांनी शब्द दिलाय जो आता इथे असणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला, 14 दिवसामध्ये आम्ही हे प्रकरण निकाली काढू. तसं 14 दिवस आणि आजची सगळी व्यवस्था बघितली तर हा आकडा फक्त शब्दाचा नसावा अशी आमची अपेक्षा आहे. कारण का चार्जशीट करण्यासाठीच 15 दिवस तिथं लागणार. त्यामुळे सरकारकडनं अपेक्षा आहे या विषयामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर तिथं कारवाई तिथं केली गेली पाहिजे. माझं एवढंच मत आहे की ही दुर्घटना जी घडली, ही जे काही कृत्य त्या ठिकाणी घडलं याचा निषेध आम्ही सर्वजण करतोच, पण मग आता महिला आयोग त्याचं अध्यक्षपद हे जे मोकळं आहे त्या पदावर निवृत्त IPS अधिकारी मीरा बोरवणकर मॅडम यांची नियुक्ती तरी करण्यात यावी, नाहीतर निवृत्त IAS मध्ये मेधा गाडगीळ यांची नियुक्ती तिथं करण्यात यावी. सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे जे स्त्रीभ्रूण हत्यावर त्या ठिकाणी काम करतात त्यांचं करण्यात यावं. मनीषा गुप्ते यांची तरी करण्यात यावी. कुणीही करा, पण राजकीय व्यक्ती त्या महिला आयोगावर बसला नाही पाहिजे याची दक्षता सरकारकडनं त्या ठिकाणी करण्यात यावी अशी एक विनंती करतो. आणि त्याच्याच बरोबर